जास्त तेवढ्या पटीने संख्या जास्त असणार. ओके, चला तर यावर अगोदर जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न 3-4 प्रश्न आहेत बघा. 4 प्रश्न म्हणल्यावर तुम्हाला 8 मार्कासाठी हा प्रश्न दिलेला आहे. किती? 8 मार्कासाठी, कारण की एका प्रश्नाला 2 मार्क असतात. बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे की कोणता खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वात कमी आहे? कोणता खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक कमी आहे? सर्वाधिक कमी आहे. लेझिम, खो खो, कबड्डी, लंगडी. दुसरा आहे कबड्डी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही लंगडी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? छान प्रश्न. कबड्डी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कबड्डी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही लंगडी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्यापेक्षा कितीने जास्त आहे? पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे 4, 20, 10, 8. ओके, आता अगोदर आपण हे 2 प्रश्न सोडूया, त्यानंतर बाकी किती विद्यार्थी खो खो खेळतात आणि चौथा आहे चित्रलेखात एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती दिलेली आहे. बाकीचे दोन्ही प्रश्न सोपे आहेत, ते बेरजेमध्ये येतात. ओके, किंवा गुणाकारामध्ये येतात. आता या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागणार की खेळ आणि विद्यार्थ्यांची संख्या बाहेर काढावी लागणार आहे. आता या ठिकाणी एक विद्यार्थी म्हणजेच किती दिलेला आहे? 4 विद्यार्थी दिलेले आहेत. म्हणजेच या ठिकाणी आपण प्रमाण चेंज केलेलं आहे 5, म्हणून पर्याय यापैकी नाही एक करा, म्हणजे कसं आपल्याला उत्तर या ठिकाणी मिळेल. आता या ठिकाणी पहा, लेझिम 1, 2, 3, 4, 5. किती चित्र? 5. म्हणजे 4 पंचे 20 एवढी विद्यार्थ्यांची संख्या लेझिम खेळणाऱ्याची मिळणार आहे. खो खो खेळणारे बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. म्हणजेच या ठिकाणी 9 चोक 36. त्यांचा जर गुणाकार केला तर 9 गुणिले 4 36 एवढी खो खो खेळणाऱ्याची संख्या आहे. या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. या ठिकाणी 10 चित्र दिलेले आहेत. म्हणजेच 40. 10 गुणिले 4 40 विद्यार्थ्यांची संख्या कबड्डी खेळते. ओके, आणि लंगडी 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणजे 6 गुणिले 4 24. 24 विद्यार्थ्यांची संख्या ही लंगडी खेळणाऱ्याची आहे. ओके, मग बघा बरं आता या ठिकाणी कोणता खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक कमी आहे? कमी असणारी आपल्याला सांगायची. मग सर्वाधिक कमी आहे ही 24 कमी आहे, 40 कमी आहे, 36 कमी आहे की 20 कमी आहे? 20. मग 20 कोणत्याचे आहे? लेझिम. म्हणजेच आपल्याला लेझिम हे उत्तर या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर कबड्डी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही लंगडी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? मग आता कबड्डीवाल्यांची संख्या किती आहे? 40. ओके, या ठिकाणी 40 लिहूया. त्यानंतर 40 आणि लंगडी खेळणाऱ्याची विद्यार्थी संख्या 24.
म्हणजेच वजा करून घेऊया. 4 मधून 10 गेली, इकडे 0 दिला, हातचा झाला, 4 राहतील, 3 मधून 2 गेली, 1 राहील. म्हणजेच अशा पद्धतीने 16 एवढे विद्यार्थ्यांची संख्या जास्त राहील. बघा या ठिकाणी पुन्हा एकदा 40 मधून 24 गेले, म्हणजे जिकडून खातचा घेतला तर 6 राहतात, इथे 3 राहिले, म्हणजे 16 हे पर्यायामध्ये नाहीयेत, म्हणून यापैकी नाही. एवढं उत्तर आपल्याला राईट सांगता येईल. आपण हे प्रमाण इथे 5 होतं, आपण चेंज केलेले लक्षात ठेवा. ओके, नाहीतर मग किती राहिले असते? 5 असतं तर इथे 50 झाले असते आणि जर 30 झाले असते, 10 उत्तर आलं असतं जर 5 असते तर. ओके, म्हणून या ठिकाणी आपण नाही असं सांगू शकतो. त्यानंतर पुढील प्रश्न एक तयार होतो, किती विद्यार्थी खो खो खेळतात? मग खो खो खेळणारे विद्यार्थी इथे 36 विद्यार्थी खो खो खेळतात. त्यानंतर एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती? या ठिकाणी या 24, 40, 36 आणि 20 ची बेरीज करता येते. बघा बरं, 4 0 6 0 इथे येणार आहे, 6 4 10, हातचा आला 1, 3 आणि 3 6, 6 आणि हे 6 12, 120 एवढे विद्यार्थी या ठिकाणी, म्हणजेच 120 विद्यार्थ्यांची माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. जर तसं जर नाही समजलं बेरीज, तर या ठिकाणी बघायचं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. किती आहेत सर्व? 30 गुणिले 4 120. ओके, अशाही पद्धतीने जरी केलं तरी उत्तर तुमचं सारखंच येणार आहे. उत्तरामध्ये काही फरक पडणार नाही. मग लंगडी खेळणाऱ्याची 24 अशा पद्धतीचा एकदा मॅटर तुम्ही व्यवस्थित काढून घ्यायचा. त्यासाठी सगळ्यात महत्वाचं हे जे प्रमाण असतं ना, ते प्रमाण म्हणजे या चित्ररूप माहितीचा आत्मा आहे. काय आहे? आत्मा. त्याच्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाहीत. ओके, समजतं ना? चला पुढील एक प्रश्न दिलेला आहे तुम्हाला की चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नाची उत्तरे द्या. चित्ररूप, बघा आता तुमच्या टेक्स्टबुक मधलेच प्रश्न आपण कंप्लीट करूया. या ठिकाणी एका दुकानात विकल्या गेलेल्या धान्याची माहिती पुढील चित्रानुसार माहिती दिलेली आहे. एका दुकानात विकल्या गेलेल्या एका दुकानात विकल्या गेलेल्या धान्याची माहिती एका दुकानात विकल्या गेलेल्या धान्याची माहिती पुढील चित्रलेखात दिलेली आहे. पुढील चित्रलेखात दिलेली आहे. पुढील चित्रलेखात दिलेली आहे. त्यावरून विचारलेल्या गेलेल्या प्रश्नाची उत्तरे द्या. त्यावरून विचारल्या गेलेल्या प्रश्नाची उत्तरे द्या. प्रश्नाची उत्तरे द्या. आता या ठिकाणी धान्य कोणकोणतं असतं बेटा? धान्य तांदूळ, ज्वारी, गहू, ओके, बाजरी असेल, या प्रकारचे धान्य. आता या ठिकाणी एक तक्ता तयार करूया आपण अगोदर. हा पहिला झाला तक्ता, त्यामध्ये धान्य आणि त्या धान्याची नावं आणि चित्रानुसार त्यांची पोती दिलेली आहे. माहितीमध्ये काय दिलेली आहे? पोती, धान्याची पोती दिलेली आहे आणि धान्याची नावं दिलेली आहे. ओके, पहिलं नाव आहे तांदूळ, दुसरा आहे ज्वारी, तिसरा आहे गहू आणि चौथा आहे बाजरी नंतर गहू. ओके, आता या ठिकाणी पहा त्यांचे कॉलम अशा पद्धतीने तयार केलेले आहे.
या ठिकाणी त्यांची पोती जी आहेत ती बघा, पहिली पोती, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, 5 पोती दिलेली आहे. त्यानंतर बाजरी सुद्धा 5 पोती दिलेली आहे. सॉरी, ज्वारी 5 पोती, बाजरी 7 पोती आहे. ओके. आणि गहू 3 पोती दिलेले. गव्हाचं प्रमाण थोडंसं कमी दिलेलं आहे. ओके, कारण की तुम्ही पोळ्या खूप करतात ना, म्हणून तुम्हाला कमी प्रमाणात दिलेलं आहे. बाजरी ज्वारी नाही आवडत हा, म्हणून ते एक्स्ट्रा राहिलं आपल्याकडे. मग आता बघा या ठिकाणी एक्स्ट्रा जास्त काय आहे आणि कमी काय आहे. मग या ठिकाणी राहिलं काय, तर ते सर्वात महत्वाचं म्हणजे चित्रलेखामधील आत्मा. मी सांगितलं ना तुम्हाला, प्रमाण. एक चित्र बरोबर 50 किलोग्रॅम धान्य. किती? 50 किलोग्रॅम धान्य. आता मला सांगा, 5वीला आहात आपण एककही भरपूर शिकलो आहोत. मागील पाठामध्ये, मागच्या आठवड्यामध्येच तुम्हाला मी किलोग्रॅम, ग्रॅम, लिटर, मिलीलिटर, मीटर, सेंटीमीटर, किलोमीटर हे एकक शिकवले. आता हे किलोग्रॅम, ग्रॅम आणि किलोग्रॅम हे वजनाचं एकक आहे. ओके, हे आपण अभ्यासलं. वस्तुमान आहे ते. काय आहे? वस्तुमान मध्ये मोजलं जातं. मग 1 किलो म्हणजे किती? किती किलो म्हणजे 1 क्विंटल होईल मित्रांनो. 1 क्विंटल. 100 किलो म्हणजे 1 क्विंटल होतं. मग या ठिकाणी 50 किलो दिलेलं आहे. ओके, मग 2 पोती म्हणजे 1 क्विंटल होणार. ओके, 1 पोती 50 किलोग्राम आहे, म्हणजे 2 पोती जर केली तर 1 क्विंटल धान्य कंप्लीट होणार आहे. लक्षात ठेवा. ओके, कोणते धान्य सर्वात जास्त विकले गेले? पहिला प्रश्न, कोणते धान्य सर्वात जास्त विकल्या गेले? दुसरा प्रश्न आहे, त्यासाठी त्याचे पर्याय हे 4च असणार. ओके, तांदूळ, गहू, बाजरी, ज्वारी. दुसरा प्रश्न आहे, तांदूळ व गहू मिळून किती पोती विकली? तांदूळ व गहू मिळून किती पोती विकली? पर्याय क्रमांक 1 आहे 8, 2 आहे 10, 3 आहे 40, 4 आहे 50. तिसरा आहे, बाजरीपेक्षा ज्वारी किती कमी विकली गेली? बाजरीपेक्षा ज्वारी किती कमी विकली? पर्याय क्रमांक 1 आहे 50 केजी, दुसरा आहे 20, तिसरा आहे 100 केजी मध्ये ना 5. आता या ठिकाणी पहा, एकूण किती क्विंटल धान्य विकल्या गेलं? शेवटचा प्रश्न तयार होतो. एकूण किती क्विंटल धान्य विकल्या गेलं? किती विकल्या गेले? ओके, 4 प्रश्न आहेत. 8 मार्क तुमच्या हातचे आहेत. ओके, 8 मार्क म्हणजे खूप जास्त संख्या आहे तुम्हाला ती मार्क मिळवण्याची. पण त्यासाठी तुम्हाला थोडासा वेळही खर्च करावा लागणार आहे. अगोदर धान्याची लिस्ट पाहायची, तांदूळ, ज्वारी, बाजरी, गहू. त्यानंतर ते कशामध्ये दिलेलं आहे? पोती.
त्याचे पोते तयार करून दिले. ओके, तांदूळाचे किती आहेत? 1 2 3 4 5 दिलेले आहेत. ज्वारीचे 1 2 3 4 5 दिलेले आहेत. बाजरीचे 1 2 3 4 5 6 7 दिलेले आहेत. 2 जास्त दिलेले आहेत. ओके, गहूचे 1 2 3 दिलेले आहेत. एक चित्र म्हणजे 50 किलोग्रॅम. ओके, आणि 100 किलोग्रॅम म्हणजे 1 क्विंटल. एवढं मोजमाप तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. 1 क्विंटल लक्षात ठेवा. मग या ठिकाणी पहा, कोणते धान्य सर्वाधिक जास्त विकले गेले आहे? 1 2 3 4. अगोदर आपण काय करूया, सर्व धान्याची माहिती काढूया. ओके, 1 2 3 4 5 50 किलोग्रॅम गुणिले 5 किती होतील रे बेटा? 5 गुणिले 50, 5 5 25 0 250 केजी. ओके, त्यानंतर 1 2 3 4 5 250 केजी किलोग्रॅम. 7 5 35 350 केजी. 5 3 15. ओके, केजी. बघा बरं आता या ठिकाणी 5 5 25 0 जसाल तसे, आणि 5 3 15 0 जसाला तसे. आता या ठिकाणी तांदूळ 250 किलोग्राम विकला गेला आहे, ज्वारी 250 किलोग्राम विकली गेली, बाजरी 350 म्हणजे जास्त विकली गेलेली, आणि गहू 150 किलो. मग कोणते सर्वाधिक जास्त? तर 350 किलोग्राम विकल्या गेलेलं धान्य आहे बाजरी. म्हणून आपलं उत्तर बाजरी बरोबर असलं पाहिजे. ओके, त्यानंतर तांदूळ व गहू मिळून किती पोती विकले गेली विचारलं. लक्षात ठेवा, किती पोते विचारले. म्हणजेच तांदूळ कुठे आहेत? या ठिकाणी. गहू कुठे आहेत? या ठिकाणी. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 पोते. ओके, बाजरीपेक्षा ज्वारी किती कमी विकली? ही बाजरी आणि ही ज्वारी. ओके, बाजरीची पोती किती आहेत? 7, म्हणजेच 7. पण या ठिकाणी पोत्यामध्ये विचारलं नाही, किलोग्रॅम मध्ये. म्हणजे बाजरी किती किलोग्रॅम विकलेली आहे? 350 केजी, आणि ज्वारी 250, म्हणजेच 100 केजी उरतं. किती उरतात? 100 केजी, म्हणजे 100 केजी जास्त विकल्या गेली. पर्याय क्रमांक 3. समजतंय ना? ओके, त्यानंतर शेवटचा प्रश्न, एकूण किती क्विंटल? 100 केजी म्हणजे 1 क्विंटल होतं. मग या ठिकाणी जर विचार केला तर 1 आणि हे 3 4, 4 आणि 4 8, 8 आणि हे 1 9 आणि हे 10, एकूण 10 क्विंटल धान्य त्या ठिकाणी विकलं गेलेलं आहे. किती? 10 क्विंटल. तर मग तुम्ही म्हणताल सर 10 क्विंटल कसं काढलं तुम्ही? यानुसार 100 किलोग्रॅम म्हणजे 1 क्विंटल होतो. तर यांची सर्वांची जर बेरीज केली आपण तर बघा किती होईल? 250 250 350 150. किती होईल बेटा सर्व? 0 0 0 0 0. 5 आणि 5 10, 5 3 15, 5 चौक 20. अच्छा आले 2. या ठिकाणी पहा 2 आणि 2 4 आणि 2 6, 6 आणि 4 10, म्हणजे 1000 किलोग्रॅम. म्हणजेच 1000, 100 किलोग्रॅम म्हणजे 1 क्विंटल, तर 1000 म्हणजे 0 0 कटले 10 क्विंटल. एवढं उत्तर तुमचं या ठिकाणी फायनल असणं गरजेचं आहे. ओके, समजतं सर्वांना व्यवस्थित? अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक प्रश्न हा प्रत्येक चित्रालेखावरून, त्याच्या माहितीवरून, त्याच्या प्रमाणावरून सॉल्व्ह करता आला पाहिजे. ओके.